तुम्ही विचारा. हा बाळू किती झाड आहेत रे भाऊ तुझे? मग 1000 झाड आहे. 1000 झाड आहेत. त्याचं एखादं उत्पन्न निघालं का? मग बीजेपी सरकार आल्यापासून 2 पाळे उत्पन्न निघले, पण खर्च फिटत नाही. खर्च भेटत नाही म्हणजे भाव किती भेटतो? काय भावाला 40 रुपये किलो डाळिंब जात नाही. कोणतंही औषध घेतलं तर 2000च्या आत फवारा होत नाही. फवारी 5-25 होत्यात. आणि एका पिकाला खर्च किती येतो? 2-2.5 लाख रुपये येतो. आणि उत्पन्न होतं 2 लाख. म्हणजे 50,000 रुपये तोटा. 50,000 रुपये दरवर्षी तो. म्हणजे बीजेपी सरकार आल्यापासून काही खरं नाही तुझं? नाही बीजेपी सरकारचं फारच बावळ्यापणा. हे सरकार लोकांना फाशा घेतात. ते अजून किती फाशा घ्यायची वाट पाहतात त्यांचं त्यांना माहिती. अच्छा. महाराष्ट्रात झाल्यात एवढ्या फाशा, अजून किती फाशा घेणारी वाट पाहतात काही नाही. बरं आता हे 50,000 तोटा आणला तो कुठून भरले तू? काय घ्यायचं जमीन दरवर्षी 2-3 एकर जमीन तारा द्यायची, कर्ज घ्यायचं, कर्ज वाढत चाललं पण ते फेटानी. अरे काय खरं नाही. म्हणजे या सरकार विरोधात तुम्ही लई नाराज आहे म्हणायचं. लय नाराज. पुढच्या वेळेस यांना मत देणार का? नाही हो तोंड पार कसंच सरकार येणार नाही. काँग्रेस बरं आहे का याच्यापेक्षा? लय भारी. शरद पवार साहेब तर लईच भारी. अरे वा. साहेबांचा अंतराज असल्याशिवाय नाही महाराष्ट्राचं काय खरं. म्हणजे पवार साहेब जिंदाबाद म्हणायचं. हा हा हा. फडणवीस सरकार खड्ड्यात गेलं म्हणायचं. खड्ड्यात 2019 ला गेलं म्हणून समजायचं. 2019 ला जाणारच ते सरकार. नक्की. नक्की जाणार. हा म्हणजे तुम्ही कोणीच मत नाही देणार म्हणा बीजेपीला. नाही, येणारच नाही परत. आणि शिवसेनेला शिवसेना आहे त्यांचं, जे सत्तेत सहभागी आहे ना शिवसेना, असं आहे का? त्यांनी काय आवाज उठवाय नको का? त्यांचं काय खरं. पण उद्धव ठाकरे तर लय भांडतोय शेतकऱ्यांबद्दल. भांडतोय ते फक्त दाखवाय भांडतोय. करीत काहीच नाही. खरीद काहीच नाही. अरे खरंच वा. उद्धव ठाकरेंनी जर पाठिंबा काढा तर सरकार एका मिनिटात कर्ज माफ करेल. पण तो काढीत नाही. पाठिंबा काढा. म्हणजे याचा अर्थ त्याचा काहीतरी स्वार्थ आहे म्हणायचा. त्याचा स्वार्थ आहे ना त्यात काहीतरी. हा म्हणजे उद्धव ठाकरे नको, फडणवीस बी नको. नको पवार साहेब फक्त. फक्त पवार साहेब. बरं मागच्या वेळेस तुम्ही बीजेपीला मत दिली होती का? दिली होती ना सगळे. म्हणजे कंच्या आशेने दिले होते काहीतरी चांगलं करतील म्हणून का? आजचे दिन मोदी साहेब, आजचे दिन म्हणजे आजचे दिन तुम्हाला आलेच नाही म्हणायचं. काय आजचे दिन काय आले फाशा घ्या, फाशाचं प्रमाण वाढत चाललं का काय आजचे दिन. अच्छा चालेल ठीक आहे. पुढच्या वेळेस शरद पवारांना मत द्या, हरकत नाही.